150 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आपण स्वच्छ धुवून सकाळी 6 वाजता भिजायला घातली। लाडवे, पुरणपोळी, गुळपोळी, गुरमई रोटी, कढी, फुनके हे सगळे पदार्थ विशेषतः खानदेशामध्ये होळीच्या निमित्ताने बनवले जातात बरं। त्यापैकी 2 मजेदार पदार्थ आपण इथे बनवणार आहोत, लाडवे आणि फुनके बरं का। लाडवे बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलंय आणि पळीभर तेल घालून हे मस्तपैकी घट्टसर मळून घेतलंय, अर्थातच थोडं थोडं पाणी घालून बरं का। आणि आता आपण डायरेक्ट बाजेवरती बाहेर उन्हामध्ये पोळपाट ठेवून आपण इथं हे लाडवे वळून घेत आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलकंसं तेलाचं बोट लावून आपण कणकेचा छोटासा गोळा तोडायचा आहे। अशा पद्धतीने आपण हे लाडवे वळायचे आहेत, असा लांबच लांब रोल त्याचा तयार करायचा आहे आणि तो इथं आपण वाळायला घालणार आहोत। सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये आपण ही सगळी कृती करून घेत आहोत, नंतर ऊन तापलं की मग बसणं मुश्किल होतं आणि शक्यतो खानदेशामध्ये होळीच्या दिवशी ही सगळी कृती सकाळी केली जाते। साधारणपणे 2-3 तासानंतर सूर्यदेवाचा पारा हा चढलेला असतो आणि मग वरचा लेअर आपण वळून ठेवलेला ह्या कणकेच्या गोळ्यांचा कडक झालेला असतो आणि त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून पुन्हा ते वाळत घालायला ठेवायचे। सूर्यदेव जर नेमकी होळीच्या दिवशी नाराज असले आणि त्यांचा जर एवढा पारा नसेल चढलेला तर ही रेसिपी तेवढी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे बरेच जण आदल्या दिवशी याचं प्रिपरेशन करून ठेवतात। आपण 4 वाजेला आपण हे लाडवे आपण गोळा करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यांना शिजायला ठेवत आहोत। गॅसवरती एका बाउलमध्ये आपण 1.5 लिटरपर्यंत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका बाजूला तव्यावरती आपण ह्या लाडव्यांचे वाळलेले तुकडे भाजायला घालत आहोत। त्यावरती हलकंसं तेल टाकायचं आहे आणि यांना मस्तपैकी खरपूस असं भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण त्याला भाजून घेतलं आहे आणि इकडे उकळायला ठेवलेल्या पाण्यामध्ये खोबऱ्याचे थोडेसे काप घालायचे आहेत आणि त्यामध्ये हे भाजलेले लाडवे आपण सगळे व्यवस्थित घालायचे। आता आपण उकळत्या पाण्यामध्ये लाडवे शिजायला घातले, तोपर्यंत आपण फुनक्यांची तयारी करूया। फुनके बऱ्याच प्रकारचे असतात, मिश्र डाळींचे फुनके बघण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या आय बटनला टच करू शकतात। आता आपण इथं हरभरा डाळ जी सकाळी 6 वाजता भिजवलेली होती तिला स्वच्छ धुवून इथं मिक्सरच्या भांड्याला काही मसाले घालून आपण त्यासोबत दळून घेणार आहोत। यामध्ये पाव चमचा जिरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद हे सगळं मिक्स करून आपण याला मिक्सरमधून छान फिरून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, भरपूर सारा बारीक चिरलेला हिरवागार कोथिंबीर घालायचा आहे आणि सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। फुनक्यांची डाळ मिक्सरला वाटून घेताना आपण यामध्ये वरतून अजिबात पाणी घालायचं नाही आहे। वाटलं तर आपण डाळ ज्यावेळेस धुतो तिला लगेच आपण तशीच्या तशी मिक्सरमध्ये जास्त निथळू न देता मिक्सरला फिरवायला घेतली तर पाण्याची अजिबात तुम्हाला गरज पडणार नाही। त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे आपण मुटकुळे वळून आपण एका चाळणीमध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे आणि त्याला आपण आता स्टीम करायला ठेवत आहोत। तुम्ही बघू शकता हे फुनके स्टीम करायला ठेवताना इतके मजेदार, इतके टेम्पटिंग दिसत आहेत। इकडे दुसऱ्या बाजूला लाडवे शिजलेत की नाही ते आपण चेक करूया। अशा पद्धतीने आपण हाताने ती एखादा लाडव्याचा तुकडा चेक करून बघायचा आहे। आता आपण वाटीभर गुळ घातलेला आहे आणि तो सुद्धा मस्तपैकी मेल्ट झालेला आहे। परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला सांगतो, इथे वजनी 125 ग्रॅम आपण गुळ घातलेला आहे। तुम्ही बघू शकता याची ग्रेव्ही मस्त थिकनेस त्याचा आलेला आहे। लाडव्यांना एक छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आता आपण बारीक कुटलेली वेलची पावडर घालत आहोत। इकडे दुसऱ्या बाजूला आपले फुनके मस्तपैकी स्टीम झालेले आहेत। तुम्ही बघू शकता साधारणपणे 20 मिनिटांमध्ये आपले फुनके मस्तपैकी स्टीम झालेले आहेत। आता आपण प्लेट सर्व करूया। इकडे आपण एका बाउलमध्ये छोट्या वाटीमध्ये मस्तपैकी लाडवे सर्व करून घेतले, त्यावरती साजूक तूप घालायचं आहे आणि इथं मस्त वाफळलेले गरमागरम फुनके आपण ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यावरती तेलाची धार सोडायची आहे। मस्त गरमागरम फुनक्यावरती तेल टाकून आपण ते कुस्करून खाल्ले की अतिशय मजेदार असा हा सगळा बेत असतो। त्याआधी मात्र बरं का संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान होळी पेटवली जाते आणि तिला नैवेद्य दाखवून मग आपण सगळं हे याच्यावरती ताव मारायचा असतो। या फुनक्यांना आपण आणखी एक ट्विस्ट असं देऊ शकतो। अशा पद्धतीने आपण हे फुनके सुरीच्या सहाय्याने बारीक स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि यांना आपण हलकंसं डीप फ्राय करून मस्त मजेदार कुरकुरीत होईपर्यंत तळायला खूप मजेदार लागतात बरं का। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मित्रांनो, कसा वाटला हा खानदेशी होळीचा पारंपरिक बेत मला कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह। तोपर्यंत बघत राहा माहिती रेसिपीज। थँक्यू फॉर वॉचिंग। गुड बाय, टेक केअर। सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा।